श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. यावर्षी 2026मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट म्हणजेच गुरुवारपासून होत आहे आणि 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार आहे. श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकर यांना समर्पित आहे. श्रावण महिना म्हटलं की अनेक प्रकारचे उपवास, व्रत, वैकल्य, सण, पूजा, विधी या सगळ्या गोष्टी आल्या. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण महिन्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या श्रावण महिन्याचे हे जे नियम आहे तर हे घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला माहीतच असायला हवे. तर या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत, तसेच या पवित्र महिन्यामध्ये तुमच्याकडे कोणी कितीही मागू द्या, या 3 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. तर या चुकूनही तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका, नाहीतर घरात गरिबी, दुःख, अडचणी, संकट या सगळ्या गोष्टी घरामध्ये यायला सुरुवात होते. आणि ही गोष्ट 99% लोकांना माहीत नाही आणि म्हणून या पवित्र महिन्यामध्ये त्यांच्याकडून कळत ना कळत या चुका घडतात आणि त्याचे विपरीत परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात. तर अशा कोणत्या 3 वस्तू आहे ज्या आपल्याला चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत, तसेच श्रावण महिन्यामध्ये कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, पैसे कमवण्यासाठी आपण प्रत्येकजण भरपूर कष्ट, मेहनत घेत असतो आणि खूप लोक कष्टातूनच वर आलेले असतात, म्हणजेच कष्ट करूनच ते मोठे झालेले असतात आणि म्हणून त्यांना आनंदाचे दिवस हे आलेले असतात. पण कधीकधी काय होतं, काही गोष्टी ह्या आपल्याला माहीत नसतात. आपणच काही माहितीच्या अभावी आपल्याकडून काही चुका होऊन जातात आणि मग आपण दुसऱ्यांना, इतरांना दोष देतो की ह्याच व्यक्तीची नजर मला लागली असेल किंवा ह्याच व्यक्तीला माझं चांगलं सहन होत नाही किंवा अशा व्यक्तीमुळे आमची प्रगती होत नाही किंवा काही लोकांनी आमच्यावरती जादू, टोना किंवा काहीतरी करणी बाधा, नजरबाधा केली आणि म्हणून आमची प्रगती ही खुंटत चाललेली आहे किंवा काही कालांतरापूर्वी आमचे दिवस हे खूप चांगले होते पण अचानक घरामध्ये आर्थिक अडचणी यायला सुरुवात झाली आहे. अशावेळी आपण इतरांना दोष देत असतो. तर बघा, यासारख्या गोष्टीसुद्धा असतात, म्हणजे लोकांची नजर जी आहे तर ती सुद्धा लागत असते. पण कधीकधी आपल्या काहीतरी चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याकडून कळत ना कळत आपल्या हातूनच होत असतात आणि याचेच वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून लक्ष्मी आपली साथ सोडून जाते आणि आपल्या घरात गरिबी, दरिद्रता ही येऊ लागते. बरेच लोक सूर्यास्तानंतर बघा 6:30-7 वाजेनंतर काही ना काही वस्तू आपल्याकडे मागायला येत असतात. आपल्या घराच्या आजूबाजूला जे कोणी लोक राहतात तर ते आपल्याकडे काही वस्तू मागायला येतात आणि आपण एकदम ती वस्तू जी आहे तर ती देऊन देतो. पण बघा मंडळी, श्रावण हा महिना अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये अशा चुका होऊ देणं टाळायचं आहेत. चुकूनही काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला कोणालाही या श्रावण महिन्यामध्ये द्यायच्या नाही. अगदी तुमचा सक्का भाऊ असला तरीसुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही. जर तुम्ही या वस्तू दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी तुम्ही स्वतः हाताने दुसऱ्यांना देत आहे. तुमचं जे चांगलं नशीब आहे तर ते तुम्ही स्वतःच्या हाताने दुसऱ्यांच्या हातामध्ये देत आहे.
असा याचा अर्थ होतो. आणि बघा, हा महिना आहे ना, जेवढा आपण म्हणतो की श्रावण महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये जेवढं तुम्ही पुण्यकर्म कराल तेवढे तुम्हाला त्याचे दुप्पट पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं. आणि अगदी त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही काही चुका केल्या तर त्याचे वाईट फळ देखील तुम्हाला भोगावे लागते. कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत? तर बघा, सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे, भोलेनाथांचे पूजा सामग्रीचे सामान. आपण श्रावण महिन्यामध्ये सोमवारी महादेवांची पूजा करत असतो, श्रावण सोमवारचं व्रत करत असतो आणि पूजेचं काही सामान म्हटलं की अगं माझ्याकडे हा ग्रंथ नाही, तो वाचायला दे. आपले ग्रंथसुद्धा ही आपली स्वतःची एक प्रॉपर्टी असते, तर ती कधीच कुणाला तुम्ही वाचायला देऊ नका, कारण ग्रंथ हे देवास्वरूप असतात. आपण आपले देव कोणाला या श्रावण महिन्यामध्ये देऊ नका. तसेच आपले पूजा सामग्रीचे काही साहित्य असेल, काही सामान असेल पूजेचं, तर ते देखील कोणालाही देऊ नका. भले बघा, आपल्याला वाईट वाटेल की कोणी मदतीला आलं आणि आपण ते देत नाही. मदत करणं हे सुद्धा एक गुणधर्म म्हणजे सर्वश्रेष्ठ गुणधर्म असतो आणि ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. दान करणं पण ते एक लिमिटमध्ये केले पाहिजे. दान पण कुठल्या गोष्टीचं करावं हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आपण पण मागताना लक्षात ठेवा की तुम्ही पण या गोष्टी कोणाकडेही मागू नका. मात्र तुम्ही नवीन ग्रंथ घेऊन तो दान करू शकता. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ. मग दुधापासून ताक, दही आपण बनवत असतो, तर यासारखे पदार्थ, त्यासोबतच तेल, तूप, हळद या लक्ष्मीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या लक्ष्मीचं प्रतीक आहे, लक्ष्मीकारक आहे. म्हणून या वस्तूसुद्धा या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायच्या नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं की आपण श्रावण महिन्यामध्ये जेव्हा सोमवारची पूजा करायला जात असतो, शिवामूठ व्हायला जात असतो, तेव्हा आपण शिवलिंगावरती दूधसुद्धा अर्पण करत असतो. आणि आपण जेव्हा दूध घेऊन जातो तेव्हा आपल्या शेजारी कोणी एखादी लेडीज पूजा करत असेल, एखादी बाई पूजा करत असेल, तर ती आपल्याकडे दूध मागू शकते. तर अशावेळी तुम्ही जे दूध घरून पूजेसाठी नेतात तर ते चुकूनही कोणाला देऊ नका. कारण बघा, श्रावण महिन्यात घरातील मुख्य संपत्ती किंवा पवित्र वस्तू म्हणजे दूध, पांढऱ्या वस्तू आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू ज्या असतात तर त्या असतात. ही आपली एक मुख्य संपत्ती असते आणि म्हणून ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या कोणालाही द्यायच्या नाही. तसेच या श्रावण महिन्यामध्ये लवंग आणि हिरवी वेलची ज्या आहेत तर त्यासुद्धा देवास्वरूप मानल्या जातात. म्हणून या वस्तूसुद्धा या महिन्यामध्ये चुकूनही कोणाला देऊ नका. तसेच पुढची वस्तू आहे ते म्हणजे धने. या वस्तू तुम्ही संध्याकाळीसुद्धा देऊ नका आणि संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. आपल्या घरातील सुख समृद्धी ही निघून जाते. तसेच या महिन्यामध्ये जर तुम्ही पूजेसाठी बेलपत्र आणले आणि सहज तुमच्याकडे इतर कुणी बेलपत्र मागितले तर ते बेलपत्रसुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये कोणालाही देऊ नका आणि कोणाकडून मागूसुद्धा नका. कारण जर श्रावण महिन्यामध्ये आपण बेलपत्र कुणाला दिलं तर आपल्या घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात. तसेच या पवित्र महिन्यात पैसे किंवा दागिने उधारीवर देणे आवर्जून टाळावे. यामुळे आर्थिक नुकसान होत असते. म्हणून जर तुमच्याकडे कोणी तुमचे स्वतःचे दागिने घालण्यासाठी मागायला आले, तुमची एखादं मंगळसूत्र असेल, इयरिंग्स असेल किंवा पैंजण असेल, जोडवी असेल, जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे मागत असेल तर चुकूनसुद्धा तुम्ही तुमचे स्वतःचे दागिने जे आहेत तर ते कोणालाही देऊ नका. आणि या महिन्यामध्ये पैशांची उधारीसुद्धा देऊ नये. जर आपण या महिन्यामध्ये उधार पैसे जर दिले तर ते परत आपल्याकडे येत नाही आणि या व्यतिरिक्त आपण आपल्या घरातील लक्ष्मी स्वतः काढून देत असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये उधारी घेऊ नका आणि उधारी ही देऊसुद्धा नका. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तुमचं घड्याळ. तर ते एमर्जन्सी शक्यतो कोणी मागत नाही, पण समजा एखाद्या व्यक्तीला एक्झामला जायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला बाहेर जायचं आहे आणि त्या व्यक्तीचं घड्याळ सापडत नाही,
किंवा तुमच्याकडे घड्याळ आहे आणि 5 मिनिटासाठी मला पाहिजे आहे, अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे कुणी घड्याळ मागत असेल तर ते घड्याळ अजिबात देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये बघा, वेळेला खूप महत्त्व आहे आणि आपल्यावर खूप चांगली वेळ आलेली आहे आणि आपले आयुष्य जे आहे तर ते घड्याळाच्या काट्यावर चालू असतं. त्यामुळे आपल्या घरातलं घड्याळ असेल किंवा आपल्या हातातलं घड्याळ असेल तर ते कोणालाही देऊ नये. इतर दिवशीसुद्धा देऊ नये, पण या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा आपल्या स्वतःचं घड्याळ असेल तर ते कोणालाही देऊ नये. आणि बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असते की बंद पडलेलं घड्याळ हे घरामध्ये ठेवणं चुकीचं आहे. वर्षानुवर्ष ते तसंच पडलेलं आहेत, बंद आहेत, तसेच तुम्ही घरामध्ये ठेवलं आहे तर हे पूर्णपणे शास्त्रानुसार चुकीचं आहे. यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये एखादं घड्याळ बंद पडलेलं असेल, मग ते तुमच्या हातातलं असेल किंवा घरातलं असेल, तर ते लगेच दुरुस्त करून आणा किंवा घरातून ते बाहेर काढा. वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की बंद पडलेलं घड्याळ हे आपल्या घरात ठेवलं तर आपल्या घराची प्रगती देखील थांबत असते. आणि म्हणून हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. या सर्व गोष्टी अगदी छोट्या आहे, पण या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावरती खूप मोठा होत असतो. आपल्या वास्तूमधील प्रत्येक वस्तू आहे ना, तिच्यामध्ये तिची स्वतःची एक सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा असते आणि त्याचा कुठे ना कुठे परिणाम हा आपल्या स्वतःवरती आणि आपल्या घरावरती होत असतो. आता ह्या वस्तू निर्जीव असतात, पण आपल्या आयुष्यावर त्याचा खूप परिणाम होत असतो. आता यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भगवान महादेवांच्या पूजेमध्ये पांढरे वस्त्र जे आहे तर ते आपण वापरतो. तर या श्रावण महिन्यामध्ये आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो तेव्हा तिथे पांढरे वस्त्र वापरत असतो. तर आपले स्वतःचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. मग तुमची साडी असेल, तुमचा ड्रेस असेल किंवा तुमच्या घरातील एखादं पांढरं वस्त्र असेल तर ते चुकूनही या श्रावण महिन्यामध्ये कोणालाही द्यायचे नाही. त्यामुळे तुमच्या विवाहिक जीवनामध्ये अडचणी येतात, नवरा बायकोमध्ये मतभेद येतात. आपले पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, पण थोड्या वेळासाठी तुमच्याकडे कुणी मागत आहे आणि त्या व्यक्तीनं घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला रिटर्न देत असेल तर अशा कंडिशनमध्ये, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चुकूनही तुमचे पांढरे वस्त्र जे आहे तर ते कोणालाही द्यायचे नाही. तसं तर बघा, या श्रावण महिन्यामध्ये पांढऱ्या वस्तू या कोणालाही देऊ नये असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उल्लेख केला गेला आहे. तसेच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काळे कपडे चुकूनही दान करू नका. यामुळे तुमच्यासोबत अगणित घटना घडू शकतात. काळे वस्त्र हे महादेवांना म्हणजेच कुठल्याही देवतांना ते चालत नाही. आणि श्रावण महिन्यामध्ये तर काळे कपडे चुकूनसुद्धा दान करू नये आणि ते घालूसुद्धा नाही. यानंतर महत्त्वाचं म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया आणि पुरुष हे करतात ते म्हणजे कोणालाही पैसे उधार देतात. तर तुम्ही कोणाकडून पैसे मागू नका. यामुळे तुम्ही उधार मागाल तर संपूर्ण आयुष्यभर तुम्ही उधारीमध्येच घालवाल. त्यामुळे लक्षात ठेवा, हा पवित्र महिना आहे आणि जे तुमच्याकडे जेवढं आहे त्यामध्येच तुम्ही ॲडजस्ट करा, पण कोणाकडेही तुम्ही उधार पैसे मागू नका किंवा कोणालाही तुम्ही पैसे उधार देऊ नका. कारण हा पवित्र महिना आहे. आपल्याकडची लक्ष्मी आपण दुसऱ्यांना देतोय हे अगदी चुकीचं आहे. म्हणून या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला काही पवित्र गोष्टी करायच्या आहेत. आपल्याकडून चुका होऊ द्यायच्या नाहीत. यानंतर बघा, श्रावण महिन्यामध्ये तुमच्या दारावर एखादी गाय आली किंवा बैल आला किंवा इतर कुठलाही प्राणी आला किंवा एखादा गरीब व्यक्ती आला तर त्याला हकलून लावू नका. एखादी गरीब व्यक्ती आला असेल तर त्याला खायला अन्न द्या, पाणी द्या. तसेच एखादी गाय किंवा बैल आला तर त्याला चारा किंवा चपाती आवर्जून खाऊ घाला. तसेच या श्रावण महिन्यामध्ये सूर्यास्तानंतर किंवा सूर्यास्ताच्या वेळी जर तुमच्याकडे एखादा व्यक्ती कांदा आणि लसूण मागायला आली तर अजिबात देऊ नका. यामुळे आपल्या घरामध्ये अडचणी, दोष निर्माण होतात आणि माता लक्ष्मी ही क्रोधित होऊन आपलं घर सोडून जात असते. ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या आपल्याला श्रावण महिन्यामध्ये
कोणालाही द्यायच्या नाहीत. तसेच या महिन्यामध्ये कांदा, लसूण यासारखे पदार्थ जे आहेत तर ते खाणेसुद्धा टाळावे, कारण ते तामसिक पदार्थ मानले जातात आणि बरेच जण या महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे वर्ज्य करत असतात. जर तुम्हाला संपूर्ण महिना शक्य नसेल तर किमान सोमवारी तरी तुम्ही कांदा आणि लसूण हा वर्ज्य करायचा आहे. त्यासोबतच या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला मांस, मच्छी, अंडी या पदार्थांचं सेवनसुद्धा करायचं नाहीत, या मांसाहाराचं सेवनसुद्धा करायचं नाहीत. जर तुम्ही या महिन्यामध्ये मांसाहार केला तर याचे तुम्हाला खूप वाईट परिणाम जे आहेत तर ते भोगावे लागत असतात. तर हे काही नियम आहेत जे आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून पाळायचे आहेत. घरातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषांनी या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.